नमस्कार मित्रांनो, रुक्मिणी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कांदा वडा रेसिपी. चला तर मग सुरू करूया. इथे मी 4 कांदे कट करून घेतलेले आहेत. त्याला हाताने कुस्करून घेऊ आणि सुटसुटीत करून घेऊ. यामध्ये 1 चमचा ओवा टाकून घेऊ, अर्धा चमचा जिरे, किसून घेतलेलं आलं टाकून घेऊ, बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता, बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, कट करून घेतलेली हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. दोन चमचे रवा आणि 1 वाटी बेसन पीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि परत याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हात धुवून घ्यायचे आणि हाताला तेल लावून याचे वडे बनवून घ्यायचे. हे पहा, अशाच पद्धतीने पूर्ण वडे बनवून घेऊ. वडे बनवून झालेले आहेत. गॅसवरती कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वडे सोडू आणि तळून घेऊ. जाऱ्याच्या साहाय्याने आलटून पलटून घेऊ आणि याला व्यवस्थित तळून घेऊ. व्यवस्थित तळे गेलेले आहेत, तर याला एका जाऱ्यामध्ये काढून घेऊ. तेल नितळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. परत राहिलेले तळून घेऊ. याला पलटून घेऊ. व्यवस्थित तळे गेलेले आहेत, तर याला काढून घेऊ. तेल नितळून घेऊ आणि प्लेटमध्ये काढून घेऊ. झाले आपले कांदा वडे तयार. नेहमी आनंदी राहा, खात राहा, स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या. रेसिपी आवडली असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.